हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलेलं पार्टनरशिप अकाउंट्स बेसिक. त्याच लेक्चरमध्ये फक्त 2 करेक्शन्स करून आपण आज पुढे कंटिन्यू करूया. चॅप्टर 10 हा पार्टनरशिप अकाउंट्स आहे ऍज पर द न्यू अकाउंटिंग पेपर 1. आणि सेकंड पॉइंट पी अँड एल अप्रोप्रिएशन अकाउंटचा काल आपण फॉर्मॅट बघितलेला. आज आपण तो परत एकदा बघू. एक पॉइंट मी इथून रिमूव्ह केलेला आहे. ट्राय टू आयडेंटिफाय इट. ज्यांनी कालचं लेक्चर बघितलंय त्यांना नक्कीच लक्षात येईल. येस, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन आपण पी अँड एल अकाउंटला घेणार आहे. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, सॅलरी और कमिशन टू पार्टनर, रिझर्व्ह आणि मग जो काय प्रॉफिट राहील तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला शिफ्ट करणार आहे. सो इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन आपल्याला पी अँड एल अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायचं आहे. बेसिक डिफरन्स पी अँड एल अकाउंट आणि पी अँड एल अप्रोप्रिएशन मध्ये काय आहे, तर पी अँड एल अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये सगळे कंपल्सरी आयटम्स येतात आणि पी अँड एल अप्रोप्रिएशन मध्ये ऑप्शनल आयटम्स येतात. सो इन यस्टरडेज लेक्चर वी हॅव सीन की इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किंवा सॅलरी टू पार्टनर आर नॉट कंपल्सरी. दे आर पेड or received only if it is mentioned in the partnership deed. त्यामुळं इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन हे कंपल्सरी ऍटलीस्ट 6% तरी द्या असं पार्टनरशिप ऍक्ट म्हणतो. सो तो आयटम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला शिफ्ट केलाय. आणि बाकीचे आयटम्स आहेत जे पार्टनरशी रिलेटेड आहेत ते आपण पी अँड एल अप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये रेकॉर्ड करणार आहे. प्रोप्रायटरशिप असेल तर पी अँड एल अकाउंट प्रिपेअर करणार, पी अँड एल अप्रोप्रिएशन प्रिपेअर करणार नाही. कंपनी असेल तरी पी अँड एल अप्रोप्रिएशन प्रिपेअर करणार नाही. पार्टनरशिप फर्म मात्र पी अँड एल अप्रोप्रिएशन अकाउंट प्रिपेअर करेल. ठीक आहे. सो आज आपण ह्या बेसिसवरच एक सम सॉल्व्ह करूया. सो आपल्याला अजून थोडीशी क्लॅरिटी येईल पी अँड एल अप्रोप्रिएशन अकाउंटची. ठीक आहे. क्वेश्चन सर्वांना दिसतोय का चेक करा. क्वेश्चन आहे हा आरटीपी मे 22 चा आहे. सो व्हॉट इज द क्वेश्चन? ए अँड बी आर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. ऑन 1st April 2020 द बॅलन्स ऑफ देअर कॅपिटल अकाउंट्स वेअर ए चा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स 50,000 आहे, बी चा 40,000 आहे. ऑन दॅट डे द बॅलन्सेस ऑफ देअर करंट अकाउंट्स वेअर कॅपिटल अकाउंट आहे आणि करंट अकाउंट आहे म्हणजे कॅपिटल हे फिक्स्ड कॅपिटल असायला पाहिजे. जेव्हा करंट अकाउंट ओपन करतात तेव्हा पार्टनर्स कॅपिटलशी रिलेटेड एंट्रीज आहेत त्याचा इफेक्ट आपण करंट अकाउंटला देतो. फक्त कॅपिटल इंट्रोड्युस्ड असेल तर आपण कॅपिटल अकाउंटला इफेक्ट देतो. करंट अकाउंटला ए चा बॅलन्स आहे 10,000 क्रेडिट आणि बी चा आहे 3,000 डेबिट म्हणजे ड्रॉइंग्स जास्त असतात. इंटरेस्ट ऍट 5% पर annum is to be allowed on balance of capital accounts on 1/4/2020. जो ओपनिंग बॅलन्स आहे कॅपिटलचा त्याच्यावर 5% इंटरेस्ट द्यायचा आहे. 50,000 वर 5% कॅल्क्युलेट करा, 2,500 आणि 40,000 वर 2,000. करेक्ट. बी इज टू गेट एन्युअल सॅलरी ऑफ 3,000. खरं तरी फारच कमी सॅलरी आहे पण ठीक आहे. इट इज गिव्हन इन द क्वेश्चन विच हॅड नॉट विड्रॉन म्हणजे बीच्या कॅपिटल अकाउंटला इथं आता करंट अकाउंटला आपण सॅलरी ट्रान्सफर करणार आहे. ड्रॉइंग्स ऑफ ए अँड बी ड्युरिंग द इयर वेअर ₹1,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली. ड्रॉइंग्स पण एकदम कमी आहेत. लेट इट बी. द प्रॉफिट फॉर द इयर एंडेड 31st March 2021 बिफोर चार्जिंग इंटरेस्ट ऑन कॅपिटल बट आफ्टर चार्जिंग बी सॅलरी वॉज ₹70,000. It is decided to transfer 10% of divisible profit to a reserve account. Prepare profit and loss appropriation account for the year ended 31st March 21 and show capital accounts and current accounts of the partners for the year. आता क्वेश्चनचं थोडंसं अनालिसिस करू आणि क्वेश्चन सॉल्व्ह करू. एकूण क्वेश्चनची डेप्थ बघता हा क्वेश्चन तुम्हाला 5 ते 6 मार्काला एक्झामला येऊ शकतो. 3 अकाउंट प्रिपेअर करायचे आहेत. पी अँड एल अप्रोप्रिएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट फिक्स्ड आहे, त्याला एंट्रीज येणार नाहीत. सो जो ओपनिंग बॅलन्स आहे तो कंटिन्यू होईल. आणि पी अँड एल अप्रोप्रिएशनला काय काय येणार आहे? सॅलरी येणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार, रिझर्व्ह येणार. हे सर्व आयटम्स आपण करंट अकाउंटला पण शिफ्ट करूया. प्लस करंट अकाउंटला आपल्याला ऍडिशनल रेकॉर्ड करायचे ड्रॉइंग्स ऑफ द पार्टनर्स. ठीक आहे. सो स्टार्ट करूया. पहिला तिन्ही अकाउंटचा फॉर्मॅट प्रिपेअर करून घेऊ. 2 पार्टनर्स आहेत सो आपल्याला दोन्ही साईडला 2-2 कॉलम्स लागतील ए आणि बी चे.
थोडं सोपं जावं म्हणून मी फॉर्मॅट तयार केलेला आहे, तो फॉर्मॅट यूज करूया. ठीक आहे. पे अँड एल अप्रोप्रिएशन अकाउंट. आता इथं आपण बाय नेट प्रॉफिट लिहू शकतो किंवा बाय पे अँड एल अकाउंट लिहू शकतो. आता त्यांनी दिलाय आफ्टर सॅलरी 70,000 आहे, सो आपल्याला इथं बिफोर सॅलरी घ्यायला लागेल, विच इज 73,000. करेक्ट. आणि सॅलरी आपण रेकॉर्ड करूया टू सॅलरी टू पी 3,000, म्हणजे आफ्टर सॅलरी तो पर्यंत 70,000 ला आलेला आहे. ठीक. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस रेकॉर्ड करू बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटल अकाउंट इज अ लायबिलिटी, सो नेहमी बॅलन्स असणार, तो क्रेडिट असणार. ए चा आहे 50,000, बी चा आहे 40,000. ठीक आहे. पार्टनर्स करंट अकाउंटला आपण मगाशी बघितलेलं ए ला क्रेडिट बॅलन्स आहे, राईट, आणि बी ला डेबिट बॅलन्स आहे. एकदा चेक करून घेऊया आपण, क्वेश्चन मध्ये कडे बघू. येस, ए चा 50, बी चा 40, 10, 3. ठीक आहे, नो इश्यू. चलो लेट्स कंटिन्यू विथ इट. आता इंटरेस्ट पे करायचंय आपल्याला कॅपिटलवर. इंटरेस्ट कुठल्या साईडला येणार आहे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल ए बी. ठीक आहे. 5% रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, सो 5% इंटू 50,000. आणि बी ला पण 5% इंटू 40,000. हे इंटरेस्ट आलं. सॅलरी झाली, इंटरेस्ट ऑन कॅपिटल झालं, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग नाही आहे. येस, रिझर्व्हला ट्रान्सफर करायचं आहे टू रिझर्व्ह अकाउंट. आपण चेक करू. आता आपला प्रॉफिट होता 73,000 आहे, सॉरी, फ्रॉम दॅट लेस डिडक्ट, सॉरी, सॅलरी. सॅलरी आहे आपली 3,000 आणि इंटरेस्ट आहे आपलं 4,500. ओके, सो द बॅलन्स इज 65,500. हा डिव्हिजिबल प्रॉफिट आहे, याच्या 10% आपण ट्रान्सफर करूया रिझर्व्हला. काही ठिकाणी आपल्याला कॅल्सीची आवश्यकता नाहीये, पण तरी पण जर आपल्याला अलाउ केला इन्स्टिट्यूटनं, देन वी कॅन यूज इट. ठीक आहे. आय थिंक ऑल ऍडजस्टमेंट्स आर ओव्हर. तर एकदा सगळे ऍडजस्टमेंट चेक करा बाळांनो. आणि मग आता जो प्रॉफिट येईल तो पार्टनर्स करंट अकाउंटला आपल्याला शिफ्ट करायचं, राईट, ए बी. ठीक आहे. बघा सगळे समजलेत ना. सॅलरी टू बी आपण 3,000 क्वेश्चन मध्ये दिले. पी अँड एल अप्रोप्रिएशनच्या डेबिट साईडला येणार. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केलं, 5% आहे, सोपं आहे. आणि रिझर्व्ह मात्र व्यवस्थित कॅल्क्युलेट करा, 65,500च्या 10%. ठीक आहे. आता आपण फाइंड आउट करूया डिव्हिजिबल प्रॉफिट काय येतोय. सो 73,000 डेबिट साईडला येतील. लेट्स चेक आउट द डिफरन्स. 58,950 हा डिव्हिजिबल प्रॉफिट आलाय. प्रॉफिट शेअरिंग रेशो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, इक्वली आहे, सो डिवायडेड बाय 2. दिस इज द प्रॉफिट आफ्टर ऑल ऍडजस्टमेंट विच वी आर गोइंग टू ट्रान्सफर टू करंट अकाउंट. चेक करा एकदा, आपल्याला समजलंय का? फॉर्मॅट आपण काल बघितलेला, त्यातला इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन आता आपण शिफ्ट केलाय पी अँड एल अकाउंटला. बाकी सगळे आयटम्स पी अँड एल अप्रोप्रिएशनला रेकॉर्ड करायचे आहे. ठीक आहे. पार्टनर्स कॅपिटलला अनफॉर्च्युनेटली या क्वेश्चन मध्ये कुठलीच एंट्री आलेली नाही, सो टू बॅलन्स कॅरेट डाऊन. जो डेबिटचा बॅलन्स आहे तोच क्रेडिटला येणार, सॉरी, जो क्रेडिटचा बॅलन्स आहे तोच डेबिटला येणार, बिकॉज देर आर नो ऍडजस्टमेंट.
नो एंट्रीज ॲट ऑल. ठीक. नाव द इम्पॉर्टंट अकाउंट इज पार्टनर्स करंट अकाउंट. इथं आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. आपण P&L अप्रोप्रिएशनचा सिक्वेन्स फॉलो केला तर पहिला सॅलरी टू बी येईल. किती आहे बघा बीला सॅलरी? 3000 आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट घेऊया. इंटरेस्ट फ्रॉम कॅपिटल असेल तर इथे करंट अकाउंटला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. सो इंटरेस्ट आहे एचं 2500 आणि बीचं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 2000. ओके. कुठला आयटम राहायला सांगा? P&L अप्रोप्रिएशनचा प्रॉफिट बाय P&L अप्रोप्रिएशन अकाउंट. जरा शॉर्ट फॉर्म यूज करतो मी, एक्झामला फुल फॉर्म लिहा बाळांनो. किती आहे तो प्रॉफिट? तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 29,475. ठीक आहे. ओके. डेबिट साइडला आय थिंक ड्रॉइंग दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये. जे ड्रॉइंग दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये ते रेकॉर्ड करूया. क्वेश्चन मार्क नको आहे, सगळ्यांना समजलं असणार आहे. सो किती ड्रॉइंग बघा. ड्रॉइंग क्वेश्चन मध्ये मेन्शन केले आहेत फक्त 1000 आणि 2000. ओके, गुड. नाव लेट्स फाइंड आउट द येस. तो आता आपण आलो आहे शेवटच्या टप्प्याकडे, जिथं आपण करंट अकाउंटचे बॅलन्सेस फाइंड आउट करतोय. आयटम्स एकदा चेक करा, मग बॅलन्सेस कडे जाऊया. ओपनिंग बॅलन्स आहे 10,000, 3000. सॅलरी टू बी, बी ला इफेक्ट दिला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्रेडिट साइडला इफेक्ट आला. P&L अप्रोप्रिएशन अकाउंटचा वरचा बॅलन्स आहे तो कंटिन्यू केला इकडे, आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तोच. ड्रॉइंगचा इफेक्ट ऑब्व्हियसली ड्रॉइंग्स आर डेबिटेड. फक्त इथं आपण करंट अकाउंटला डेबिट केलेत. अँड नाऊ फ्रॉम दिस लेट्स फाइंड आउट द बॅलन्स. सो बॅलन्स येणार आहे तर 40,975. आणि या केसमध्ये सॉरी, एक आयटम राहिला. $29,475. जरा बाळांनो एकदा चेक करा, करेक्ट आहे का? सगळ्यांनी गो थ्रू करा जरा. काय डाऊट नाही ना बघा, आपल्याला समजलंय ना बघा. आय होप आपल्याला तीनही अकाउंट्स कळाले असतील. P&L अप्रोप्रिएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटलला काय या क्वेश्चन मध्ये जर ऍडजस्टमेंट नाही आहेत. पार्टनर्स करंट अकाउंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरेचदा स्टुडंट्स याच्यामध्ये गडबड करतात. सो करेक्ट साईडला आपल्याला करेक्ट अमाऊंट लिहायचे आणि बॅलन्स फाइंड आउट करायचा आहे. सो आज हा प्रॅक्टिकल क्वेश्चन घेतल्यामुळे मला वाटते काल आपण जी थेअरी डिस्कस केलेली ती आपल्याला बऱ्यापैकी क्लिअर झालेली असेल. एम आय राईट? So let's finish this session with this question and answer. We will continue partnership accounts in further lectures. Thank you very much and all the best.